नमस्कार मंडळी, मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे. या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 25 जुलै 2026. तिथी एकादशी. वार शनिवार. नक्षत्र ज्येष्ठा. योग ब्रह्म. करण विष्टी आणि भाव. आजची चंद्र राशी आहे वृश्चिक राशी. आजचा राहुकाळ सकाळी 9:02 पासून सकाळी 10:48 पर्यंत. मंडळी, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मंडळी, आजचा दिवस कल्पकता आणि अंतर्मनाशी जोडणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची सर्जनशीलता चमकेल आणि नवीन कल्पना पुढे आणण्याची संधी मिळेल. आज तुम्ही आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे, कारण पुढे खर्च वाढू शकतो. बचतीवर लक्ष केंद्रित करा. कुटुंबामध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आई वडिलांचे मार्गदर्शन तुमच्या व्यवसायात, नोकरीत उपयोगी ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल आणि नाते अधिक गोड बनेल. वादविवाद संपतील. जोडीदारासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडासा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याचा दिवस आहे. विशेषतः कला आणि इतर विषयात प्रगती होईल. व्यावसायिकांना नवीन कल्पना फायदेशीर ठरतील, परंतु निर्णय घेताना संयम ठेवा. अतिघाई संकटात नेई अशी तऱ्हा होईल. नोकरी करणाऱ्यांना आज शांतपणे काम पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातोय. प्रवासाच्या दृष्टीने पाण्याजवळचा किंवा निसर्गाच्या जवळचा प्रवास मनाला शांती देईल. सामाजिक जीवनात तुम्ही सहानुभूतीपूर्ण राहाल आणि लोकांना मदत करण्याची भावना वाढीस लागेल. मित्रांसोबत भावनिक संवाद होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या आज तुम्हाला एकांत आवडेल आणि स्वतःशी संवाद साधण्याची इच्छा होईल. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ वाढेल. जुने स्वप्न किंवा ध्येय पुन्हा आठवतील आणि त्यावर काम करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. आज तुमचा अंतर्ज्ञान खूप मजबूत राहील, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना मनाचा आवाज ऐका. कला, संगीत किंवा लेखन या क्षेत्रात तुमची रुची वाढेल. आज तुम्ही निळ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करा किंवा सोबत ठेवा. उपाय म्हणून भगवान विष्णूंची आणि दत्तात्रेयांची पूजा करा. देवाला पिवळ्या फुलांचं अर्पण करा. गरजू लोकांना अन्नदान करा, यामुळे पुण्य मिळेल. आजचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. वृषभ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मप्रदर्शन, नेतृत्व गुण आणि ओळख निर्माण करण्याचा आहे. आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे या आणि तुमचं कौशल्य लोकांसमोर मांडा. अजिबात घाबरू नका. कामाच्या ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी आणि निर्णय क्षमता चमकेल, ज्यामुळे वरिष्ठ आणि सहकारी प्रभावित होतील. आज स्वतःची ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबतीत स्वतःवर किंवा तुमच्या प्रतिमेवर खर्च वाढू शकतो, परंतु
दिखाव्यापेक्षा योग्य गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकेल. कुटुंबात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल, परंतु इतरांचेही ऐकणे गरजेचे आहे, अन्यथा अहंकारामुळे वाद होऊ शकतो. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल आणि रोमॅन्टिक क्षण मिळू शकतात, परंतु जोडीदारावरती हुकुमशाही करू नका. विवाहित लोकांनी एकमेकांचा आदर राखणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाबाशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवा आणि जास्त ताण घेऊ नका. हलका व्यायाम आणि ध्यान केल्यास ऊर्जा संतुलित राहील. विद्यार्थी असाल तर आजचा दिवस तुम्हाला स्वतःचे टॅलेंट दाखवण्याचा आहे. स्पर्धा, प्रेझेंटेशन किंवा क्रिएटिव्ह कामात यश मिळू शकते. व्यावसायिक असाल तर तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची चांगली वेळ आहे. आज तुम्हाला ब्रँडिंग आणि प्रमोशनवर लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना आज नेतृत्वाची संधी मिळू शकते. प्रवासाच्या दृष्टीने कार्यक्रम, इव्हेंट, सामाजिक कारणासाठी प्रवास होऊ शकतो, जो तुम्हाला फायदेशीर ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमची उपस्थिती प्रभावी राहील आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मानसिकदृष्ट्या तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे राहील. नकारात्मक लोकांपासून आज शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस सोनेरी रंग परिधान करा. उपाय म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि गव्हाचे दान करा. घराबाहेर पडण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या, त्यामुळे मान सन्मान वाढेल. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. मिथुन राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी खोल विचार, गुपित योजना आणि अंतर्गत शक्ती जागवण्याचा आहे. आज तुम्ही शांत राहून मोठे निर्णय घेण्याची तयारी करत राहाल आणि कोणालाही न सांगता तुमची पुढची चाल आखाल. कामाच्या ठिकाणी आज निरीक्षण करण्याचा दिवस आहे. कमी बोलून जास्त समजून घ्या, ज्यामुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलता येईल. आर्थिक बाबतीत एखादी लपलेली संधी तुम्हाला मिळू शकते किंवा जुना अडकलेला पैसा परत येऊ शकतो. कुटुंबात थोडेसे अंतर ठेवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल, कारण त्यामुळे स्वतःचा विचार करण्याची वेळ तुम्हाला मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आकर्षण तीव्र असेल, परंतु भावना व्यक्त करताना संयम ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात आणि समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. विवाहित लोकांनी संशय टाळणे गरजेचे आहे. विश्वास ठेवल्यास नातं मजबूत राहील, अन्यथा वाद निश्चित. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे थोडासा एकांतात वेळ घालवणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थी असाल तर संशोधन, विश्लेषण आणि खोल अभ्यासासाठी उत्तम दिवस आहे. काहीतरी नवीन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिक असाल तर गुप्त योजना किंवा नवीन काहीतरी बनवण्याची वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसच्या पॉलिटिक्सपासून दूर राहणे योग्य ठरेल. प्रवासाच्या बाबतीत आज शांतता आणि एकट्याने केलेला प्रवास मनाला समाधान देईल. सामाजिक जीवनात कमी आणि प्रभावी उपस्थिती राहील. लोक तुमच्या रहस्यमय स्वभावाकडे आकर्षित होतील. मानसिकदृष्ट्या आज तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. जुने विचार सोडून नवीन दृष्टिकोन स्वीकाराल. आज तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र धारण करू शकता किंवा सोबत ठेवू शकता. उपाय म्हणून हनुमानजींची पूजा करा, देवाला लाल फुले अर्पण करा आणि गरजू व्यक्तींना मदत करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. आज तुम्ही ओम श्री हनुमते नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा.
तुमचे आत्मबल वाढेल. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. कर्क राशी. मंडळी, आजचा दिवस वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुमच्या समोर येईल. प्रत्येक वेळेला वेगळा अनुभव देईल. सकाळची सुरुवात थोडीशी संथ परंतु स्थिर होईल. तुमचे विचार नीट लावून दिवसाची योजना कराल. कामाच्या बाबतीत प्राधान्यक्रम ठरवणे महत्त्वाचे आहे. जुनी काही प्रलंबित कामं पूर्ण करण्याची चांगली संधी आज मिळेल. घरातील वातावरण शांत राहील आणि कुटुंबाकडून तुम्हाला आधार मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत सकाळी मोठे निर्णय घेणे टाळा. फक्त नियोजन करा. दुपारच्या वेळेत ऊर्जा वाढलेली जाणवेल आणि कामात गती येईल. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांचं कौतुक होईल तशी शक्यता आहे. तसेच एखादी महत्त्वाची चर्चा तुमच्या बाजूने केली जाऊ शकते. व्यावसायिक असाल तर दुपारनंतरचा काळ नवीन व्यवहार किंवा नवीन क्लायंट मीटिंगसाठी अनुकूल आहे. विद्यार्थी असाल तर हा वेळ अभ्यासात एकाग्रता वाढवणारा ठरेल. दुपारी आर्थिक बाबतीत एखादी छोटी परंतु सकारात्मक बातमी मिळू शकते. सायंकाळच्या वेळेला थोडासा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. मित्र किंवा कुटुंबासोबत हलक्या फुलक्या गप्पा मारणे चांगले ठरेल आणि त्यामुळे मन हलके होईल. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढेल आणि नात्यात जवळीक निर्माण होईल. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी गप्पा होऊ शकतात. सामाजिक जीवनात आज संतुलन ठेवणे महत्त्वाचे ठरेल. दिवसभरात थोडासा ताण जाणवल्यामुळे संध्याकाळी चालणे किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आज जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका. मानसिकदृष्ट्या दिवसाच्या शेवटी तुम्हाला समाधानाची भावना मिळेल. कारण आजचा दिवस तुम्ही योग्य प्रकारे हाताळलेला असेल. आजचा शुभ रंग तुमच्यासाठी निळा आहे. निळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता किंवा निळ्या रंगाचा रुमाल सोबत बाळगू शकता. उपाय म्हणून शनी देवतेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि काळ्या तिळाचे दान करा. आजचा मंत्र ओम शम शनैश्चराय नमः 11 किंवा 21 वेळेला जपा, ज्यामुळे अडथळे कमी होतील. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. सिंह राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक संतुलन, अंतर्ज्ञान आणि घरगुती गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहे. दिवसाची सुरुवात थोडी संवेदनशीलरित्या होऊ शकते. त्यामुळे लहान सहान गोष्टी मनावर घेऊ नका. कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि संयमाने काम केल्यास चांगले परिणाम पाहावयास मिळतील. सहकाऱ्यांसोबत सहकार्य वाढेल. आज तुमच्यावर नेतृत्व करण्याची वेळ येईल, परंतु त्यामुळे फायदा होईल. आर्थिक बाबतीत जुने थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन खरेदी करताना दोनदा विचार करा. कुटुंब आणि घरगुती वातावरण तुमच्यासाठी आज सर्वात महत्त्वाचे राहील. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना समाधान मिळेल आणि आई वडिलांचे आशीर्वाद लाभतील. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल, परंतु अपेक्षा जास्त ठेवू नका, अन्यथा निराशा हाती येऊ शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने छातीत जडपणा किंवा पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. त्यामुळे हलका आहार घ्या आणि थंड पदार्थ टाळा. विद्यार्थी असाल तर अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जास्त ताण न घेता नियमितपणे अभ्यास केल्यास यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी जुने क्लायंट पुन्हा जोडले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रिलेशनशिप मजबूत ठेवा, संबंध चांगले ठेवा. नोकरी करणाऱ्यांनी आज शांत राहून आपले काम पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रवासाच्या बाबतीत आज लांबचा प्रवास टाळणे योग्यच राहील.
सामाजिक जीवनात कमी पण अर्थपूर्ण संवाद होतील आणि जे भविष्यात उपयोगी ठरतील. मानसिक शांततेसाठी आज एकांतात थोडा वेळ घालवणे फायदेशीर ठरेल आणि ध्यान केल्यास मन स्थिर राहील. तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा आहे. उपाय म्हणून भगवान शिवाची पूजा करा आणि कच्चे दूध अर्पण करा, त्यामुळे मनशांती मिळेल. शक्य असल्यास चांदीची छोटीशी वस्तू जवळ ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. आजचा मंत्र ओम नमः शिवाय 11 किंवा 21 वेळा जप करा. यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि समाधान वाढेल. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. कन्या राशी. मंडळी, आजचा दिवस हलका, आनंदी आणि ऐकायला सुखद अनुभवांनी भरलेला आहे. सकाळपासून मन उत्साही राहील आणि छोट्या गोष्टींमध्येही आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी ताणतणाव कमी वाटेल आणि तुमची सकारात्मक ऊर्जा इतरांनाही प्रेरित करेल. आज कठीण कामसुद्धा सोपं वाटेल, कारण तुमचा दृष्टिकोन हलका आणि स्पष्ट असेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. एखादी छोटी आनंददायक गोष्ट स्वतःसाठी घेण्याची इच्छा होऊ शकते, परंतु बजेटवरही लक्ष ठेवावे लागेल. कुटुंबासोबत हसत खेळत वेळ घालवाल आणि घरात आनंदी वातावरण राहील. मित्रांसोबत गप्पा किंवा भेट तुमचा मूड अजून चांगला करेल. प्रेमसंबंधांमध्ये सहजपणा आणि मोकळेपणा राहील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत हलक्या फुलक्या गप्पा नातं अधिक सुंदर बनवतील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ठीकठाक राहाल, परंतु थोडा आराम घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी असाल तर अभ्यासात रस वाढेल आणि नवीन गोष्टी शिकायला मज्जा येईल. व्यावसायिक असाल तर आजचा दिवस ग्राहकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्यांना कामात समाधान मिळेल. प्रवासाचे योग आहेत आणि तो प्रवास आनंददायक ठरेल. सामाजिक जीवनात तुम्ही तुमची स्वतःची ओळख वाढवाल आणि इतर लोकांशी सहजपणे संपर्क साधाल. मानसिकदृष्ट्या आज तुम्ही शांत आणि समाधानी राहाल. आज कोणाशीही वादविवाद करू नका, जेणेकरून भविष्यात तुम्हाला स्वतःला त्रास होऊ शकतो. आज तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करायचं आहे किंवा सोबत ठेवायचं आहे. उपाय म्हणून भगवान विष्णूची पूजा करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा. आजचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा सकाळी शुचिर्भूत होऊन जप करा. यामुळे मनःशांती लाभेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल. मित्रांनो, काळजी घ्या. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. तूळ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी स्थिरता, संयम आणि प्रगती घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे चांगले परिणाम पाहावयास मिळतील. वरिष्ठांकडून विश्वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खरेदी टाळावी लागेल आणि बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबात शांत आणि आनंदी वातावरण राहील. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील आणि एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये नात्यात गोडवा राहील, परंतु हट्टीपणा टाळावा लागेल आणि जोडीदाराच्या भावना समजून घेणे गरजेचे राहील. त्यामुळे नातं अधिक घट्ट होईल.
विवाहित लोकांसाठी आजचा दिवस समजूतदारपणाने वागण्याचा आहे. आरोग्याच्या दृष्टीने पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. हलका आणि संतुलित आहार घ्या. गोड आणि तेलकट पदार्थ टाळा. या व्यतिरिक्त नियमितपणे व्यायाम करा. विद्यार्थी असाल तर एकाग्रतेने अभ्यास करावायचा आहे. नवीन विषय समजून घेण्यात तुम्हाला यश मिळेल आणि शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. व्यावसायिक असाल तर नवीन संधी मिळू शकतात. एखादा व्यवहार फायदेशीर ठरू शकतो, परंतु संयम ठेवावा लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचे संकेत राहतील. प्रवासाच्या दृष्टीने सामान्य दिवस आहे, तरीही प्रवास करताना काळजी घ्यावी. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल आणि नवीन लोकांशी संपर्क होईल. मित्रांसोबत वेळ घालवाल, त्यामुळे मानसिक स्थिती शांत ठेवावी लागेल. त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करणे गरजेचे राहील. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल आणि मन स्थिर राहील. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आज देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करा. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी आकर्षण, संतुलन आणि नवीन अनुभवांनी भरलेला आहे. आज तुम्ही लोकांना सहज आकर्षित कराल. तुमची पर्सनॅलिटी विशेष उठून दिसेल. कामाच्या ठिकाणी नेहमीच्या पद्धतीऐवजी काहीतरी वेगळं करून दाखवल्यास तुम्हाला लगेच ओळख मिळू शकते. आज तुमच्या डोक्यातील आयडिया तुमच्या मनात येतील आणि त्याचा तुम्ही योग्य वापर कराल. आर्थिक बाबतीत स्वतःवर किंवा स्वतःच्या प्रतिमेवर खर्च कराल. खर्चात थोडे कंट्रोल ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील आणि एखादा छोटासा सेलिब्रेशन किंवा गेट टुगेदर होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये आज खरा रोमॅन्टिक दिवस राहील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नातं अधिक घट्ट होईल. सिंगल लोकांसाठी नवीन आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ठीक राहाल, परंतु जास्त थकवा येऊ शकतो. आज तुम्हाला विश्रांतीसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्जनशीलतेमध्ये वाढ होऊ शकते. कला, डिझाईन किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुमची चमक दिसेल आणि शिक्षक तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतील. व्यावसायिक असाल तर आज तुम्हाला ग्राहकांना आकर्षित करण्याचा वेगळा विषय निवडावा लागेल. नवीन ऑफर्स किंवा आयडिया फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना आज एखादी नवीन संधी किंवा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. प्रवासाच्या बाबतीत आज एखादा आनंददायक विषय निघू शकतो, जेणेकरून तुमचा मूड फ्रेश होईल. सामाजिक जीवनात तुमची लोकप्रियता वाढेल आणि तुमच्या कामामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मानसिकदृष्ट्या आज तुम्ही सकारात्मक राहाल. स्वतःबद्दल तुम्हाला आज खूप चांगले वाटेल. आज तुम्ही गुलाबी रंगाचं वस्त्र परिधान करावायचं आहे, जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. उपाय म्हणून देवी लक्ष्मीला सुगंधी फुले अर्पण करा आणि स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. घरात सुगंधी द्रव्य पसरवणे शुभ ठरेल. आजचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः 11 किंवा 21 वेळा याचा जप करा. त्यामुळे आकर्षण वाढेल आणि आनंद वाढेल. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी शांत, व्यवस्थित आणि नियोजनबद्ध राहणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट नीट तपासून करण्याची सवय असल्यामुळे आज तुमच्यासाठी
फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी लहान सहान तपशिलांकडे लक्ष दिल्यामुळे मोठ्या चुका टाळता येतील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन काम सुरू करण्यापेक्षा आधी सुरू असलेले कामं पूर्ण करण्यावर भर द्या. आर्थिक बाबतीत आज स्थिरता राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. कुटुंबामध्ये साधे आणि शांत वातावरण राहील. घरातील सदस्यांसोबत मोकळा वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील आणि नात्यांमध्ये जवळीकता वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि स्पष्ट संवाद ठेवा. हेकेखोरपणे टाळा. आवश्यक आहे त्यामुळे गैरसमज टाळले जातील. विवाहित लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद टाळावेत आणि समजूतदारपणे वागावे. आरोग्याच्या दृष्टीने पचन संस्थेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जड आणि तळकट पदार्थ टाळा आणि वेळेवर जेवण करा. हलका व्यायाम आणि चालणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा दिवस नियमित अभ्यासाचा आहे. जास्त ताण न घेता वेळेचे नियोजन केल्यास चांगले परिणाम पाहावयास मिळतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस स्थिर राहील. मोठे निर्णय पुढे ढकलणे चांगले ठरेल. नोकरी करणाऱ्यांनी तुमचे काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकाऱ्यांसोबत चांगली वागणूक ठेवल्यास वातावरण सकारात्मक राहील. प्रवासाच्या बाबतीत आज आवश्यक असेल तरच प्रवास करा आणि काळजी घ्या. सामाजिक जीवनात कमी परंतु अर्थपूर्ण संवाद होईल. मित्रांसोबत थोडा वेळ घालवल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. त्यामुळे मन स्थिर राहील आणि एकाग्रता वाढेल. आज तुम्ही शुभ्र किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. उपाय म्हणून गणेशजींची पूजा करा, दुर्वा अर्पण करा आणि गरजू व्यक्तींना हिरव्या वस्तूंचे दान करा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंत्र ओम गंग गंग गणपते नमः. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. मकर राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी बदल, चातुर्य आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे संवाद कौशल्य प्रभावी ठरतील आणि लोकांवर चांगलीच छाप पडेल. काही नवीन प्रोजेक्ट किंवा कल्पना पुढे आणण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी अनपेक्षित खर्चही वाढू शकतो. त्यामुळे बजेट सांभाळणं अत्यावश्यक ठरेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला आज उपयोगी ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये आज थोडी अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे जोडीदाराशी स्पष्टपणे बोलणे महत्त्वाचे आहे. गैरसमज टाळण्यासाठी संयम ठेवा. विवाहित लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने ताण आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे विश्रांती आणि इतर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. श्वसनासंबंधी त्रास होत असेल तर स्वच्छ वातावरणात वेळ घालवा. विद्यार्थी असाल तर आजचा दिवस नवीन शिकण्याचा आहे. नवीन कल्पना सुचतील आणि अभ्यासात रुची वाढेल. इतर परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले संकेत आहेत. व्यावसायिकांना मार्केटिंग, नेटवर्किंगवर लक्ष देणे फायदेशीर ठरेल. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवणे गरजेचे आहे. प्रवासाच्या दृष्टीने अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात, परंतु नियोजन करूनच पुढे जावे लागेल. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल आणि नवीन संपर्क निर्माण होतील, जे भविष्यात उपयोगी पडतील. मित्रांसोबत वेळ घालवण्याने
मन हलके होईल. मानसिक स्थैर्यासाठी ध्यान किंवा योग करा, त्यामुळे एकाग्रता वाढण्याची शक्यता राहील. आजचा शुभ रंग हिरवा आहे. उपाय म्हणून भगवान गणेशाची पूजा करावी लागेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि गरजूंना हिरव्या वस्तूंचे दान करा. मंत्र आहे ओम गंग गणपते नमः. 11 वेळेला जप करा, यामुळे अडथळे दूर होतील. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. कुंभ राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी धैर्य आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि निर्णय क्षमता चमकणार असून वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि घाईघाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत उत्पन्न चांगले राहील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे असेल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक पावले उचला आणि घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. एखादी जुनी समस्या सुटण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवाद ठेवल्यामुळे गैरसमज दूर होतील आणि नात्यातील गोडवा वाढेल. विवाहित लोकांसाठी सहकार्य आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि दिवसभरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवा. हलका आणि संतुलित आहार घ्या. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा शुभ दिवस आहे. नवीन गोष्टी समजून घेण्यात यश मिळेल आणि मोठ्या परीक्षांसाठी सकारात्मक संकेत मिळतील. व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील आणि मोठा व्यापार फायदेशीर ठरू शकतो, परंतु कागदपत्र नीट तपासूनच पुढे जाण्याची डेअरिंग करा. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीची शक्यता आहे. प्रवासाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे, परंतु नियोजन करूनच काम वाढवा. सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल आणि नवीन लोकांच्या संपर्कामुळे भविष्यात फायदा होईल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा, त्यामुळे तणाव कमी होईल आणि एकाग्रता वाढेल. आजचा दिवस लाल कपडे परिधान करा. उपाय म्हणून सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. तांदूळ आणि गूळ दान करा, यामुळे सकारात्मकता वाढेल. आजचा मंत्र ओम हनुमंते नमः. या मंत्राचा 11 वेळा जप करा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी वेगळेपणा, नवीन विचार आणि स्वातंत्र्य अनुभवण्याचा आहे. आज तुम्ही नेहमीच्या चौकटीत न राहता काहीतरी हटके करण्याचा विचार कराल आणि त्यातून तुम्हाला समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने ऐवजी नवीन आयडिया मांडल्यास लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल आणि तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. आर्थिक बाबतीत तंत्रज्ञान, ऑनलाईन कामं किंवा नवीन प्रोजेक्टमधून भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. रिस्क घेताना विचारपूर्वक पावलं उचला. कुटुंबामध्ये तुमचे विचार थोडेसे वेगळे वाटू शकतात, परंतु शांतपणे समजून सांगितल्यास ते स्वीकारले जातील. मित्रमंडळीत आज तुमची भूमिका मार्गदर्शकासारखी राहील आणि लोक तुमच्याकडून योग्य सल्ला घेतील. प्रेमसंबंधांमध्ये थोडी मोकळीक देणे गरजेचे आहे. जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न टाळा, त्यामुळे तुमच्या दोघातील नातं अधिक सहज राहील. विवाहित लोकांनी एकमेकांच्या जागेचा आदर करणं महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला स्वतःची स्पेस द्यावी. आरोग्याच्या दृष्टीने
झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे. उशिरापर्यंत जागरण टाळा आणि मानसिक ताजेपणासाठी थोडासा विश्रांती घ्या. विद्यार्थी असाल तर आजचा दिवस नवीन विषय किंवा नवीन कला शिकण्याचा आहे. टेक्नॉलॉजी किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुमची प्रगती होईल. व्यावसायिक असाल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे नवीन ग्राहक मिळू शकतात. पारंपरिक गोष्टी थोड्याशा बाजूला टाकाव्या लागतील. नोकरी करणाऱ्यांनी आज वेगळ्या पद्धतीने कामं करून दाखवण्याची संधी घ्यावी. प्रवासाच्या बाबतीत आज अनपेक्षित परंतु छोटासा प्रवास होऊ शकतो, जो तुम्हाला नवीन अनुभव देईल. सामाजिक जीवनात तुम्ही वेगळे आणि आकर्षक दिसाल. लोक तुमच्याकडे प्रेरणेच्या नजरेने बघतील. मानसिकदृष्ट्या आज तुम्ही मुक्त आणि सकारात्मक विचारात राहाल, ज्यामुळे तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. आज जांभळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा. उपाय म्हणून शनी देवतेची पूजा करा. गरजूंना अन्नदान करा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6.